अभिषेक गोसाळकरांच्या हत्येचा उलगडा करण्याकडे दुर्लक्ष का असा सवाल आता उपस्थित केला गेलाय। तेजस्वी गोसाळकरांनी आता मुंबई पोलिसांना हा सवाल केलाय। तपास यंत्रणांकडून सलमान खान प्रकरणाला इतकं प्राधान्य का दिलं जातंय असा देखील सवाल त्यांनी केलाय। आमच्याही जीवाला धोका आहे, सलमान खान प्रमाणे सुरक्षा का नाही असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय। अभिषेक गोसाळकरांची 8 फेब्रुवारीला त्यांच्याच मित्र मॉरिसनं गोळ्या झाडून हत्या केली होती। आपल्यासोबत तेजस्वी अभिषेक गोसाळकर आहेत। आपण त्यांच्याशी बोललो। त्यांनी सोशल मीडियावर एक महत्त्वाची आणि तितकीच गंभीर पोस्ट जी आहे ती टाकलेली आहे। तेजस्वी, स्वागत आहे तुमचं। एक गंभीर पोस्ट तुम्ही टाकलेली आहे। सलमान खानच्या घरावरती जेव्हा गोळीबार होतो त्या पार्श्वभूमीवर तुम्ही एक पोस्ट केलेली आहे। काय सांगाल, काय नक्की तुमचं म्हणणं होतं? प्रथमतः नमस्कार सगळ्यांना। माझं एवढंच म्हणणं आहे की जे अभिषेकच्या केसच्या संदर्भात आहे, मला काल कळालं की सलमान खानच्या घरावरती गोळीबार झाला। पण ते घरावरती गोळीबार झालं, पण ते एक महाराष्ट्रात खेदाची गोष्ट आहे की हे सत्र चालू आहे गोळीबाराचं। पण खरंच तुम्ही मला सार्थ अभिमान ह्या गोष्टीचा आहे की पोलीस खूप कामाला लागलेले आहे, इन्व्हेस्टिगेशन होत आहे, आरोपीला पकडलं गेलेले आहे, सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज आलेले आहेत। पण हेच अभिषेक बद्दलही झालेलं आहे आणि अभिषेकला गोळी मारून माझं कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही सीसीटीव्ही फुटेज आम्ही स्वतःहून दिलेले आहेत, मग त्याचं तुम्ही इन्व्हेस्टिगेशन का करत नाही? मला एवढंच म्हणणं आहे की आणि जे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, त्यांनी एक विधान केलं की शॉन गाडीखाली आलं, म्हणजे हे तुम्हाला शोभतं का? किती घाणेरडं हे विधान आहे। म्हणजे तुम्ही एका बाजूला सेलिब्रिटी आहे म्हणून तुम्ही फक्त घरावरती गोळीबार झालाय, खरंच ते त्याच्यावरती होणार आहे की हे राजकारणाचा एक भाग आहे असं मला वाटतंय। आणि एवढी सिक्युरिटी आमच्या इथे एवढं होऊन सुद्धा आम्ही एक सीसीटीव्ही फुटेज दिलेलं की एक माणूस आतमध्ये जातोय, तो बाहेरच आलेला नाहीये, तो कोण आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे। दुसरा एक आहे मेहुल पारिक, त्याच्यावरती पण दिलेला आहे, तो बाहेर फिरतोय आणि तो म्हणतोय की माझं कोणी काही करू शकत नाही। एवढं त्याच्यावरती कॉन्फिडन्स आलं कसं काय? मला म्हणजे एक पाठबळ असल्याशिवाय हे एवढं कोण बोलू शकणार कोणाचं नाही। तुम्ही 2 महत्त्वाचे मुद्दे मांडलेत। एका नेत्याचा, एका तरुण नेत्याचा मृत्यू त्याच्यात झालाय, तर दुसऱ्या बाजूला फक्त अभिनेत्याच्या घरावरती गोळीबार आहे। फक्त हे सुद्धा गंभीरच गोष्टी असतात, पण असं होऊन दखल घेतली जात नाही। कुठे राजकारणाचं तुम्हाला वाटतंय, कुठे काय गोष्टी दिसतायत? मला पण वाटतंय की ह्याच्यामध्ये राजकारणच असेल, कारण एवढं अभिषेकचं नाव होतं, अभिषेकचं कॉन्टॅक्ट होतं, त्यामुळे त्यांना खुपलं असेल डोळ्यामध्ये की एवढं एखादा तरुण नेता, तरुण मुलगा की एवढं कसं काय पुढे जातोय, ते पण असेल। त्याच्यामध्ये आहेच, मला तर पूर्ण संशय आहे की ह्याच्यामध्ये राजकारणी मधलेच आहेत, म्हणूनच पुढे कारवाई होऊ कोण आहे शकतो। तुम्ही, म्हणजे कोण आहेत ही लोक? सत्ताधारी आहेत का जे याची चौकशी होऊ देत नाहीत? अगदी मोकळेपणाने बोलावं अशी अपेक्षा आहे। माहित नाही मला कोण आहेत ते, कारण हे त्यांनी शोधायला पाहिजे। तेवढं आम्ही सीसीटीव्ही फुटेज दिले। आता त्याने कालच बघा त्याची बायको, मौरीची बायको दुबईला फिरायला गेली, म्हणजे असं अचानक ती दुबईला फिरायला का गेली मला तेच कळत तुमच्या नाही। सुरक्षेचा प्रश्न सुद्धा तुम्ही मांडलेला आहे। तुम्हाला सुरक्षा वाढवण्याची गरज वाटते तुमच्या कुटुंबासाठी, तो स्वतःला, मलाही धोका वाटतो या गोष्टींमुळे? वाटतो तर आहे, पण सुरक्षा देत नाहीयेत, लक्ष घालत नाहीयेत, पोलिसांवरती दबाव आहे, हे सगळंच आहे ना। मग आता आम्ही कुणाकडे जस्टिस मागायचं? आम्ही हायकोर्टमध्ये फाईल अपील केलेली आहे, पण मला असं वाटतं की हायकोर्ट तरी आम्हाला जस्टिस देईल का, याच्यावरती पण प्रश्न आहे।